महाराष्ट्र एकीकरण समितीचे उत्तरचे उमेदवार ॲडव्होकेट अमर येळ्ळूरकर यांनी आपला प्रचार केला. मतदारांच्या घरोघरी जाऊन अमर येळ्ळूरकर यांनी प्रचंड बहुमताने विजय करण्याची मागणी केली. यावेळी संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, बेळगाव आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे असे घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. या प्रचारामध्ये माजी महापौर सरिता पाटील, शुभम शेळके, नारायण कितवाळकर, रेणुका किल्लेकर सहित समितीचे नेते उपस्थित होते. महादेव गुंडू छत्रपती श्री शिवाजी महाराज. राहुल भाई काय तू घरात राहिलास का कसं रे? पाहिजे तू आमचा सेनापती आहेस, तू आत्मस्थाचं कसं राहुल आज उत्तर मतदारसंघाचा समितीचा अधिकृत उमेदवार म्हणून मी माझ्या प्रचार फेरीची सुरुवात केली आहे. आणि ह्या प्रचार फेरीला ताशीदार गल्ली, भांदूर गल्ली, तांगडी गल्ली या भागातून अत्यंत उत्सुक प्रतिसाद मिळालेला आहे. लोकांचा जर विश्वास बघितला तर आता महाराष्ट्र एकीकरण समितीचा ह्या निवडणुकीमध्ये विजय हा निश्चित आहे. आणि लोकांच्या विश्वासानुसार मी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून काम करेन. आणि काम करत असताना जो विकासाचा प्रश्न आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. गेली 5 वर्ष जो बेळगावचा विकास खुंटला आहे तो विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. विकासाच्या पलीकडेही जाऊन लोकांचे जे सामाजिक प्रश्न आहेत ते सोडवणं आज अत्यंत काळाची गरज आहे. शिक्षणाचा प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे. आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती कटिबद्ध आहे. आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या ध्येयधोरणानुसार मी काम करेन. आणि बेळगावातल्या सर्व भाषिकांना एकत्र घेऊन जाऊन कुठलाही भेदभाव न करता, कुणावरही अन्याय न करता महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून जसं बेळगाव स्वच्छ आणि सुंदर होतं ते ठेवण्यासाठी मी कटिबद्ध आहे असं सांगतोय. सगळ्यांना निरोप देतोय. आणि येत्या निवडणुकीमध्ये आपण महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मताने विजय करावा अशी विनंती करतोय. थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. KPCC कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकिहोळी यांनी गौंडवाड गावामध्ये आपला प्रचार केला. गौंडवाड गावामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मतदारांच्या घरोघरी जाऊन मतयाचना केली. तसेच गावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी गावातील नागरिकांनी आमदार सतीश जारकिहोळी यांनी केलेला विकास पाहून त्यांना भरघोस पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावातील सर्व नागरिकांना, सर्व मतदारांना आम्ही विनंती करतो की सतीश साहेबांना भरघोस मताने विजय करून पुन्हा एकदा आपल्या भागाचा विकास करण्याची संधी द्यावी. त्याचबद्दल आज सतीश साहेबांनी या प्रचाराला सुरुवात केलेली आहे. आणि आमच्या गावाला इथं भेट दिल्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून स्वागत करतो. व यापुढे त्यांचा विजय हा काळ्या दगडावरची रेग आहे आणि त्यांचा विजय निश्चित असल्यामुळं पुढची विकास कामं त्यांनी आमच्या गावची करावीत असं मी त्यांना विनंती करतो. जारकिहोळी साहेबांचं जय हो. जारकिहोळी साहेबांचं जय हो. आमदार साहेबांचं जय हो. फेटा घे, फेटा घे.
के लिए आपके गाँव आया हूँ। अब तक तो बहुत कुछ पता है हमने क्या किया है ना क्या नहीं किया है। तो आपके आशीर्वाद से मैंने 3 बार शासक बन के आपके काम करने की कोशिश किया हूँ। तो बहुत कुछ सड़क हो, पानी हो, बिजली का सुविधा हो, बहुत कुछ आपका मंदिर का हो, देवस्थान का हो, सभी हमने करने के लिए बहुत कुछ कोशिश किया हूँ। तो अभी यहाँ चौथी बार आपका आशीर्वाद के लिए मैं आपके पास आया हूँ। मैं उम्मीद करता हूँ आपसे ज़्यादा इस बार मत देंगे और चौथी बार आपका सेवा करने का मुझे मौका दे देंगे, मुझे विश्वास है। खास करके कांग्रेस का सत्ता कर्नाटक में होने का बहुत ज़रूरी है। उन्होंने बताया, महंगाई के बारे में बताया, करप्शन के बारे में बताया। खास करके किसान लोगों की फर्टिलाइज़र का भाव इतना बढ़ गया है 5 साल में, महंगाई तो बहुत हो गया है। इसके लिए महंगाई कम करने के लिए हमने 4 गारंटी कार्ड बांट रहे हैं। शायद आपने दिया घर पे। गारंटी का मतलब हमारा सरकार आने के बाद आपको वो सुविधा देंगे जो जरूरी है आपके बच्चों के लिए, और आपका बिजली का हो, घर के लिए कुछ पैसे देने का हमने वादा किया है। इसके लिए हम आपको गारंटी कार्ड दे रहे हैं। हम आने के बाद उसको जारी करेंगे, वो सुविधा जारी करेंगे। इसके लिए बहुत कुछ काम हमने किया है, ऐसा नहीं करने वाला हूँ। 15 साल में बहुत कुछ करने की हमने कोशिश किया है और बहुत कुछ किया हूँ। अब चौथी बार आपका आशीर्वाद चाहिए, सेवा करने का आप मौका दीजिए। इतना ही मेरा विनती है, जो काम करेगा उसको आप पीछे रहना चाहिए, उसको आप देखना चाहिए। ऐसे नहीं चुनाव में आता है 5 साल के एक बार बहुत बड़ा भाषण दे के चले जाएंगे, फिर आपको उसको देखेंगे 5 साल ही देखेंगे। इसके लिए ऐसा आदमी को बहुत देखिए जो आपके साथ हमेशा है, आपके हमेशा समस्या में भाग लिया है, हिस्सा लिया है। ऐसे आदमी को आप चुना है। इसके लिए आप लोगों ने 15 साल देखा है हमने कैसे काम किया है और करेंगे। इसके लिए ज़्यादा बोलने की जरूरत नहीं है, मेरा काम ही है बोलना चाहिए पूरा। दक्षिण उमेदवार अभय पाटील यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री केशव मौर्य यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. कर्नाटक राज्यात भाजप सरकार पुन्हा येईल आणि विकास करणे आमचा मुख्य उद्देश असल्याचं त्यांनी सांगितले. यावेळी आमदार अभय पाटील सहित इतर यावेळी उपस्थित होते. तो उसमें बीच में 85 पैसे लोग खा जाते हैं, भ्रष्टाचार की भेंट चढ़ जाता। लेकिन हम नरेंद्र मोदी जी की ओर से यह कह सकते हैं कि अब तक 27 लाख करोड़ रुपया देश के अलग अलग स्थानों पर अलग अलग योजनाओं को लेकर के गरीब कल्याण के लिए भेजा गया है और पूरा 27 लाख करोड़ रुपए पहुंचा। भ्रष्टाचार मुक्त भारत बनाने के लिए, विकास से युक्त भारत बनाने के लिए, गरीबी से मुक्त भारत बनाने के लिए, और जो हमारी सांस्कृतिक धरोहर है उनके संरक्षण और विकास की दृष्टि से, देश की सीमाओं की दृष्टि से, अगर हम बात करें देश की सीमाओं की सुरक्षा की दृष्टि से, आतंकवाद और नक्सलवाद के मुक्ति की दृष्टि से, और कर्नाटक तो ऐसा राज्य है, आज यह बताते हुए मुझे खुशी हो रही है क्योंकि मैं भी श्री राम जन्मभूमि आंदोलन का सिपाही रहा। उत्तर प्रदेश में सरकार होने के कारण उसमें उप मुख्यमंत्री के नाते मैं उत्तर प्रदेश की सेवा करता हूं। लेकिन श्री रामलला की जन्मभूमि पर जो भव्य मंदिर का निर्माण हो रहा है उसके कारीगर इसी कर्नाटक से। मैं फैसला भी लिया, जैसे बेलगावी के विकास की दृष्टि से ये स्मार्ट सिटी के रूप में तेजी से विकास के पथ पर आगे है। यहां पर 440 करोड़ रुपए सिटी फंड की दृष्टि से, इसमें 50% केंद्र सरकार और 50% प्रदेश सरकार, अर्थात ये डबल इंजन की भाजपा सरकार। और जहां डबल इंजन भाजपा सरकार होती है वहां का विकास अपने आप में एक नए रिकॉर्ड बनाने का काम करते हैं। और जहां भाजपा की केंद्र में हमारी सरकार है और 2024 में भी हमारी सरकार रहेगी, मैं आपको बता रहा हूं, एक बीमारी
जैसे किसी को कोई बड़ी बीमारी बहुत लंबे समय की थी, उसको खत्म करने का जो काम हो रहा है, उससे आप सब पत्रकार मित्र भी संतुष्ट होंगे। हम ये नहीं कह रहे कि हमने 100% खत्म कर दिया, लेकिन हम ये जरूर कह रहे हैं कि हम 100% खत्म करके ही दम लेंगे। तो वो माननीय हमारे राष्ट्रीय अध्यक्ष जी और वह निश्चित तौर से आएंगे, और हमारे माननीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी सहित हमारे जितने भी भाजपा शासित राज्यों के मुख्यमंत्री हैं, उप मुख्यमंत्री हैं, केंद्र सरकार के मंत्री हैं, हम सब भाजपा परिवार के सदस्य हैं और भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता हैं। जहां भी चुनाव होता है, जब यूपी में चुनाव होता है तो कर्नाटक के भी पार्टी के नेता लोग जाते हैं। तो आज कर्नाटक का चुनाव है, तो देश भर में जो भी भारतीय जनता पार्टी के अलग अलग राज्य के नेतृत्व है, देश के नेतृत्व है, करता है, वो सब आए। यूपी में उसमें आयोग गठित है, उसमें मुझे टिप्पणी नहीं करना चाहिए, लेकिन अपराधियों के खिलाफ बहुत प्रभावशाली कार्रवाई चल रही है। आज जनता निर्भीक है और वहाँ अपराधी भयभीत। कितने माफिया तो करीब इस समय 12,000 से अधिक तो जेल के अंदर है, अपने आप सरेंडर करके जा रहे हैं। जहाँ अवैध रूप से कोई इमारत का निर्माण किया गया है, कोई सरकार की जमीन कब्जा किया गया है, किसी गरीब की जमीन कब्जा किया गया है, किसी माफिया के द्वारा कब्जा किया गया है, तो उसको खाली कराने का एक प्रोसेस होता है। पहले उनको नोटिस दी जाती है कि आपने अवैध रूप से कब्जा करके रखा है, इसको खाली करो, और निर्धारित समय सीमा में वह नोटिस का जवाब देकर के नहीं खाली करते हैं तो फिर अग्रिम कार्रवाई होती है। ಉಪಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಾಗಿ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷದ ಸರ್ಕಾರ ಬರಲಿಕ್ಕೆ ಕಾರಣೀಕರ್ತರಾದಂತಹ ಜನಪ್ರಿಯ ನಾಯಕರಾದಂತಹ ಮೌರ್ಯ ಸಾಹೇಬರು ಇವತ್ತು ನಾನು ವಿಚಾರ ಮಾಡ್ತೀನಿ. ನಾನು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯವನ್ನ ಇವತ್ತು ಸರ್ಕಾರ ಬರಬೇಕಾದ್ರೆ ಅವರು ಒಬ್ಬರು ಕಾರಣ. ಅದಕ್ಕೆ ನಮಗೆ ಆನೆ ಬಲ ಬಂದಂತಾಗಿದ್ದದ. ಅವರು ಇವತ್ತು ನಾಳೆ ಇವತ್ತು ರೋಡ್ ಶೋನು ಅದ ಸಂಜೆ 4 ಗಂಟೆಗೆ, ಆಮೇಲೆ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಬೈಠಕ್ ಅದ. ಅವರು ಬಂದಿದ್ರಿಂದ ಒಂದು ಆನೆ ಬಲ ಬಂದದ, ಅದನ್ನು ಉಪಯೋಗ ಮಾಡಿಕೊಂಡು ನಮ್ಮ ಈ ಮಾರ್ಜಿನನ್ನು ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ನಾವು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ರೋಡ್ ಶೋ ಎಲ್ಲಿ? ರೋಡ್ ಶೋ ವಡಗಾಂವ್ ಕಾಸ್ಬಾಗ್ ಮಧ್ಯಾಹ್ನ 4 ಗಂಟೆಯಿಂದ. ಅದಾದ ನಂತರ ವ್ಯಾಪಾರ ಸಚಿವತೆ ಒಂದು ಬೈಠಕ್ ಅದ. ಎಲ್ಲ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ 5 ವರ್ಷಕ್ಕೆ ಏನ್ ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಅಂತೂ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ 96% ನಾವು ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್ 5 ಇಯರ್ಸ್ ಬೆಳಗಾವಿನಾಗ ಎಂಪ್ಲಾಯ್ಮೆಂಟ್ ಜನರೇಟ್ ಸಂಬಂಧ ಏನ್ ಮಾಡಬೇಕು, ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿಗಳು ಬಿಯಾಂಡ್ ಬೆಂಗಳೂರು ಅಪ್ ಟು ಬೆಳಗಾಂ ಸಂಬಂಧ नाही, बियॉन्ड बेंगलोर अप टू बेलगाम. ಈ ಸ್ಲೋಗನ್ ಐತಿ ನಮ್ಮದು, बियॉन्ड बेंगलोर अप टू बेलगाम. ನಡೆಕ್ ಒಬ್ಳಿಕ್ ಬ್ರೇಕರ್ ಅಪ್ ಟು ಬೆಳಗಾಂ करे ಒಬ್ಳಿಕ್ ಬ್ರೇಕರ್ ಐತಿ ಅಪ್ ಟು ಬೆಳಗಾಂ ಹೇಳತ್ತಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ಅಪ್ ಟು ಬೆಳಗಾಂ ಹರ್ಡಲ್ಸ್ ಹ್ಯಾಕ್ ಪಾಸ್ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ ಅಪ್ ಬರ್ತಾರೆ. ಟು ಬೆಳಗಾಂ ಬರುವಂತ ದಿವಸ ನೋಡ್ರಿ, ನೀವು ರಷ್ಯಾದಿಂದ ಎಲೆಕ್ಟ್ರಿಕ್ ಬಸ್ ಮ್ಯಾನುಫ್ಯಾಕ್ಚರಿಂಗ್ ಕಂಪನಿ ಬೆಳಗಾವಿನಾಗ ಬರ್ತದೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ವಿತಿನ್ 6 ಮಂತ್ಸ್. ಸಮಸ್ಯೆ ಬರ್ತದೆ. ಹುಬ್ಬಳ್ಳಿ ಲಾಬಿ ಎಲ್ಲ ವರ್ಕ್ ಆಗೋದಿಲ್ಲ ಇಲ್ಲಿ. ಮಾಡಿ ತೋರಿಸ್ತೇವೆ, ಈಗ ತೋರಿಸ್ಬೇಕು ನೋಡ್ರಿ. ಏನಾದ್ರು ಇದು ನಿಮ್ದು ಪ್ಲಾನ್ ಏನು? ಅದರ ಬಗ್ಗೆ ಜಾಗ ಬ್ಲೂ ಪ್ರಿಂಟ್ ಇರ್ಬೋದು ಏನಾದ್ರು. ಎಲ್ಲ ಮುಂದೆ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ನಾವು ಈಗಾಗಲೇ ಹೇಳಿದ್ದೇವೆ. ಅಲ್ಲ, ಈ ಎಲೆಕ್ಷನ್ ಎದುರಾಳಿ ಯಾರು ಈಗ 10 ತಾರೀಕು ಒಪ್ಪೋಲಿ 60,000 ಟಾರ್ಗೆಟ್ ಇದ್ದಿದ್ದನ್ನ ನಾವು 90,000 ಮಾಡೋದಿಲ್ಲ. ಒಂದೇ ಚಿಂತೆ 60,000 1 लाख पार करेंगे. धन्यवाद. उत्तरचे काँग्रेस उमेदवार राजू सेठ यांचा प्रचार वीरभद्रनगरमध्ये करण्यात आला. मतदारांच्या घरोघरी जाऊन राजू सेठ यांचे पुत्र अमन सेठ आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रचार केला. यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. बहुत ही अच्छा चल रहा है. सिर्फ एक ही कम्युनिटी नहीं बल्कि सभी कम्युनिटीज़ मिल के सपोर्ट कर रहे हैं और यही सबसे अच्छी बात है. नहीं लेते प्रॉमिसेस एक साइड, हमारी गोल्स है और हमारा एक 10 पॉइंट प्रोग्राम है बेलगावी नॉर्थ के लिए, जो इंक्लूड करता है 24/7 हेल्पलाइन हर वार्ड में, मंथली हेल्थ चेकअप कैंप्स जो फ्री होंगे, वाटर के जो प्रॉब्लम्स है, पानी आता नहीं है लेकिन बिल तो सबको ज़रूर आती है, वो सॉल्व करना बहुत ही अहम हिस्सा है हमारे मैनिफेस्टो का. अफोर्डेबल हाउसिंग, जैसे आपने देखा है श्रीनगर में फिरोज सेठ साहब ने स्लम्स को कम्प्लीटली कन्वर्ट करके मल्टी स्टोरी बिल्डिंग्स बनाए हैं,
और वो जो गरीबों हैं उनको मिल गए हैं। तो वही प्लान हमें आगे लेके जाने के लिए हमने तय किया है। और उसके अलावा 5-6 पॉइंट्स हैं हमारे मैनिफेस्टो में, जो आप अगर पढ़ेंगे तो आपको पता चलेगा। उसके अलावा सबसे इम्पॉर्टेंट चीज़ है कि कांग्रेस की 4 गारंटीज़। एक 200 यूनिट्स इलेक्ट्रिसिटी फ़ी, जो कि 1600 रुपये होता है। सेकंड है 10 किलो चावल हर एक घर में हर महीने के लिए। तीसरा है 2000 रुपीज़ हर हाउसवाइफ को, क्योंकि आपको पता है कि डीजल सिलेंडर का वैल्यू 8 साल से और अभी कितना फ़र्क पड़ गया है, ऑलमोस्ट 800 to 900 रुपीज़ इंक्रीज़ हो गया है। और चौथा है जो हमारे डिप्लोमा होल्डर्स हैं और ग्रेजुएट होल्डर्स हैं जिनको जॉब नहीं मिला है, उनको 2 साल तक जॉब मिलने तक हर एक महीने के लिए 3000 रुपीज़ एंड 1500 रुपीज़ रिस्पेक्टिव। आज की तो कैंपेन मतलब हम डिवाइड कर चुके हैं। जो हमारे कैंडिडेट हैं आसिफ राजू सेठ साहब, वो कहीं और है। हम हमारी जो यूथ की टीम है और लेडीज़ की टीम है वीरभद्र नगर में है आज। बहुत ही अच्छा है, हर एक घर में हमें अपना ही समझते हैं। ये कोई बाहर की एरिया नहीं है हमारे लिए, सब अपने ही लोग समझते हैं हमें, और बहुत अच्छा लगता है हमेशा आके। थैंक यू। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पत्रकार परिषद रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्याध्यक्ष ವೆಂಕಟಸ್ವಾಮಿ यांनी दिली माहिती। ರಿಪಬ್ಲಿಕನ್ ಪಾರ್ಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾದ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಕಾರ್ಯಾಧ್ಯಕ್ಷನಾಗಿ ಈ ದಿನ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ನಡೆದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಈ ಮಾಧ್ಯಮ ಗೋಷ್ಠಿಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಪತ್ರಿಕಾ ಹೇಳಿಕೆ ಏನಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ರಿಪಬ್ಲಿಕನ್ ಪಾರ್ಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ ಈ ಮೇ 10ನೇ ತಾರೀಕು ನಡೆಯತಕ್ಕಂಥ ವಿಧಾನಸಭಾ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಸುಮಾರು 18 ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಸ್ಪರ್ಧೆಗಿಳಿತಾ ಇದೆ। 22 ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಉಮೇದುವಾರಿಕೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದ್ವಿ, 4 ಕಡೆ ರಿಜೆಕ್ಟ್ ಆಗಿದೆ। ಇನ್ನು ಉಳಿದಂತ 18 ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಸ್ಪರ್ಧೆಗಿಳಿದಿದ್ದಾರೆ। ಅದು ಮೊದಲನೇದು ಬೆಳಗಾವಿ ಉತ್ತರ ಕ್ಷೇತ್ರ ಇದೆ, ಅದಕ್ಕೆ ದಿಲ್ಶಾದ್ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಅವರು ಉಮೇದುವಾರಿಕೆಯಾಗಿ ನಿಂತಿದ್ದಾರೆ। ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ, ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆಯ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣದಲ್ಲಿ ಆರತಿ ಅವರು ಎನ್ಆರ್ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ವಿನೋದ್ ಚಾಕೋ ಅವ್ರಿಗೆ ಸ್ಪರ್ಧೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಚಾಮರಾಜನಗರ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಹನೂರು ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಜಾನ್ ಪೀಟರ್ ಸ್ಪರ್ಧೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವರ ವಿರುದ್ಧ ಸುಶೀಲಾ ಅವರು ಸ್ಪರ್ಧೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಕೋಲಾರ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದಿಂದ ಬದಲು ನಾರಾಯಣ ಅವರು ಸ್ಪರ್ಧೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಬೆಂಗಳೂರಿನ ಗಾಂಧಿನಗರದಿಂದ ದಿವಾಕರ್ ಅವರು, ಬೆಂಗಳೂರು ದಕ್ಷಿಣ ಕ್ಷೇತ್ರದಿಂದ ರವಿಕುಮಾರ್ ಅವರು, ಆನೇಕಲ್ನಿಂದ ಬ್ಯಾಟರಾಜ್ ಅವರು, ಚಿಕ್ಕಬಳ್ಳಾಪುರದಿಂದ ಜಿ.ಸಿ. ವೆಂಕಟರಮಣಪ್ಪ ಅವರು, ಬಳ್ಳಾರಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಅಗ್ರಬೊಮ್ಮನಲ್ಲಿಂದ ಡಾಕ್ಟರ್ ಸುರೇಶ್, ಧಾರವಾಡ ಕ್ಷೇತ್ರದಿಂದ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ತೋಟಗಾರ್ ಅವರು, ಮಂಡ್ಯದಿಂದ MP ವಿಶ್ವ, ಹಿರಿಯೂರು ಕ್ಷೇತ್ರದಿಂದ ಪುಟ್ಟಲಿಂಗಪ್ಪ, ಮಾಳಕೊಂಡ ಕ್ಷೇತ್ರದಿಂದ ಅಜ್ಜಪ್ಪ, ಶಿಕಾರಿಪುರದಿಂದ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರ ಮಗನ ವಿರುದ್ಧ ಯಲ್ಲಪ್ಪ ಅಂತ ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಸ್ಪರ್ಧೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಕನಕಪುರ ಕ್ಷೇತ್ರದಿಂದ DK ಶಿವಕುಮಾರ್ ವಿರುದ್ಧ ಶ್ರೀಧರ್ ಅಲಿಯಾಸ್ ಗಜಾ ನಿಂತಿದ್ದಾರೆ। ಹಾಗೆಯೇ ರಾಮನಗರ ನಿಖಿಲ್ ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಅವರ ವಿರುದ್ಧ ರಘುಮೂರ್ತಿ ಅಂತೇಳಿ ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ನಿಂತಿದ್ದಾರೆ। ನಾನು ದೇವನಹಳ್ಳಿ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದಿಂದ ಸ್ಪರ್ಧೆ ಮಾಡಕ್ಕೆ ನಮ್ಮ ನಾಮಪತ್ರ ಸಲ್ಲಿಸಿದ್ದೇನೆ। ಇಷ್ಟನ್ನ ಸದ್ಯಕ್ಕೆ ನಾವು 1-2 ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಾದ್ರೂ ಗೆಲ್ಲುತ್ತೀವಿ ಅನ್ನೋ ಒಂದು ಭರವಸೆ ನನಗೆ ಹೊಂದಿದ್ದೇನೆ। ಯಾಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅವರು ಅತಿ ಆಸಕ್ತಿಯಿಂದ ಈ ಪಕ್ಷದ ಕಡೆ ಮುಖ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಸುಮಾರು 10-12 ಜನ ಮಹಿಳೆಯರು ನಾಮನಿರ್ದೇಶನ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ತಯಾರಾಗಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ರಿಜೆಕ್ಟ್ ಆಗಿದೆ। ಅದರಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಕವಿತಾ ಬಡಿಗೇರ್ ಅವರು ಗದಗದಿಂದ ಸ್ಪರ್ಧೆ ಮಾಡಕ್ಕೆ ಬಿ ಫಾರಂ ಸಲ್ಲಿಸಿದ್ರು। ಸಣ್ಣ ಒಂದು ತಾಂತ್ರಿಕ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಅವರ ನಾಮಪತ್ರವನ್ನ ರಿಜೆಕ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಅವರೆಲ್ಲರೂ ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ನಿಷ್ಠಾವಂತ ಕಾರ್ಯಕರ್ತರು। ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ರಾಜಕೀಯ ಚಿಂತನೆ ಏನಿದೆ, ಸಂವಿಧಾನದ ಪ್ರಸ್ತಾವನೆಯ ಮಾತುಗಳೇನಿವೆ, ಅದನ್ನ ಎತ್ತಿಡಿತಕ್ಕಂಥ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಈ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಸ್ಪರ್ಧೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಮತದಾರರು ಮಾರಾಟಕ್ಕಿಲ್ಲ ಅನ್ನೋ ಅಭಿಯಾನವನ್ನು ಇಡೀ ರಾಜ್ಯದಾದ್ಯಂತ ನಾನು ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಮತದಾನ ಜಾಗೃತಿಯನ್ನ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ವಿ। ಅದಕ್ಕೆ ಪೂರಕವಾಗಿ ಯಾವ ಪಕ್ಷದ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳು ಎಷ್ಟೆಷ್ಟು ಲೂಟಿ ಮಾಡಿರುವಂತ ಹಣವನ್ನು ಇಲ್ಲಿ ಹಂಚ್ತಾರೆ ಅಂತೇಳಿ ನಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆ। ಅದನ್ನು ನಿಯಂತ್ರಿಸೋದಕ್ಕಾಗಿ ರಿಪಬ್ಲಿಕನ್ ಪಾರ್ಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ ಸ್ಪರ್ಧೆ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ। ನಮ್ಮ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳು
ಮತ್ತು ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಶಿಸ್ತಿನ ಸಿಪಾಯಿಗಳ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಹಣ ಹಂಚೋದು, ಆಸೆ ಆಂಶಗಳನ್ನ ಒಡ್ಡೋದಕ್ಕೆ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳು ಮತ್ತು ಅವರ ಪಕ್ಷದವರು ಏನಾದರೂ ಪ್ರಯತ್ನ ಪಟ್ಟರೆ ಪೊಲೀಸ್ನವರು ಮಿಲಿಟರಿ ಅವರು ಹಿಡಿತಾರೋ ಇಲ್ಲ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಆದ್ರೆ ರಿಪಬ್ಲಿಕನ್ ಪಾರ್ಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾದ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಮಾತ್ರ ಅವ್ರನ್ನ ಹಿಡಿದು ಜೈಲು ಕಳಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡುತ್ತೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಸ್ಪರ್ಧೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವಿ. ನಾವು ಗೆಲ್ಲಬೇಕನ್ನೋ ಉತ್ಸಾಹ ಇದೆ, ಭರವಸೆ ಇದೆ. ಆದರೆ ನಮ್ಮಂತ ಪಕ್ಷದ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳನ್ನ ಗೆಲ್ಸೋದಕ್ಕೆ ಬಿಡಲ್ಲ. ಯಾಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಹಣವಂತರು, ಲೂಟಿಕೋರರು, ದಂಧೆಕೋರರು ಈ ಸ್ಪರ್ಧೆಯಲ್ಲಿ ಇರೋದ್ರಿಂದ ನಮಗೆ ಅಡ್ಡಿಪಡಿಸ್ತಕ್ಕಂಥ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ನಾವು ಬಹಳ ಗಂಭೀರವಾಗಿದ್ದೀವಿ. ಬೆಳಗಾಂ ನಗರದಿಂದ ಈ ಮಾತನ್ನ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಬೆಳಗಾಂ ನಗರ ಉತ್ತರ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ರಾಜ್ಯ ನಾಯಕಿ ದಿಲ್ಶಾದ್ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ನಿಂತಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರಿಗೆ ಏನಾದರೂ ಇಲ್ಲಿ ಅಡ್ಡಿಪಡಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಏನಾದರೂ ಆಯ್ತು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ತಕ್ಕ ಪಾಠ ಕಲಿಸಿ ಅವ್ರನ್ನ ಜೈಲು ಕಳಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನು ರಿಪಬ್ಲಿಕನ್ ಪಾರ್ಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಕಾರ್ಯಾಧ್ಯಕ್ಷ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ನಮ್ಮದು ಅಜೆಂಡಾ 1, ಮತದಾರರು ಮಾರಾಟಕ್ಕೆ ಆಗಬಾರ್ದು. ಇದು ಅಭಿಯಾನ ನಮ್ಮದು ಎಲೆಕ್ಷನ್ ಅಲ್ಲಿ. 2ನೇದು ದಂಧೆಕೋರರು ಏನಾದರೂ ದಂಧೆಗಳನ್ನ ಮಾಡಿದ್ರೆ ನಿಯಂತ್ರಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ನಮ್ಮದು 2ನೇದು. 3ನೇದು ಮತದಾರರು ನಿಮಗೆ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಮತ ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಯಾವ ದೇವೇಗೌಡ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, ಯಾವ ಯಡಿಯೂರಪ್ಪ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, ಯಾವ ಸೋನಿಯಾ ಗಾಂಧಿ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಮತ ಕೊಟ್ಟಿರೋದು ಸಂವಿಧಾನಾತ್ಮಕವಾಗಿ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ನವ್ರನ್ನ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಂಡು ನೀವು ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರೇ ಕಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪಕ್ಷ ರಿಪಬ್ಲಿಕನ್ ಪಾರ್ಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ. ಯಾಕಂದ್ರೆ ಇಂಥ ದಂಧೆಕೋರ ಪಕ್ಷಗಳಿಗೆ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಒಂದು ವಿರೋಧ ಪಕ್ಷ ಇರಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ದೂರದೃಷ್ಟಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಈ ಪಕ್ಷವನ್ನ ಕಟ್ಟಿ ಆಗಿನ ಕಾಲಕ್ಕೆ ಇದು ವಿರೋಧ ಪಕ್ಷವಾಗಿತ್ತು. ಬಹುಶಃ ಆಗಿನ ಆಡಳಿತ ಪಕ್ಷವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಏನಾದ್ರೂ ನಮ್ಮಂತ ವಿರೋಧ ಪಕ್ಷದ ಜೊತೆ ಸರಿಯಾದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಹೋರಾಟ ನಡೆಸ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ರೆ ನಾವು ಇವತ್ತು ಆಳುವ ಪಕ್ಷ ಯಾವತ್ತೂ ಆಗ್ತಾ ಇದ್ವಿ.